जेवायला बसले, बायको बिचारी ती मालकीन त्या घराची स्वयंपाक बनवते, गरम गरम पुऱ्या गरम गरम भजी काढते आणि तो माणसं जेवायला बसले, मोठे महाराज आलेली. जेवायला ताट ती बाई ठेवणार, पाट घातलेले, रांगोळ्या काढलेल्या, अगरबत्त्या लावलेल्या, आणि तेवढ्याच जेवणाला बसलेला महात्मा करतोय हळ हळ हळ. जोड बसलेली माणसं म्हटलं गड्या काय झालं रे एकदम. बाबांना 2-4 जण असतातच सोबत. बाबा बाबा काय झालं. ब्राह्मणांनी नैवेद्य ठेवला पंढरपुरात. अरे बापरे. मग तिथे कुत्री जाऊन तो नैवेद्य खाते. ते माणसं म्हणत का हो, दरवाजाच्या बाहेरची कुत्री दिसत नाही राजा, या बुवाली इथून पंढरपुरातली दिसून राहिली. काय विद्वान माणूस आहे. जाऊन दर्शन घेतलं परत सगळ्यांनी. पण ते बाई हुशार होती. ते बाई म्हणे चोतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा दुनिया में. हा माझ्या नवऱ्याला फसवायला आलाय. असं कुठं दिसतं का इथून पंढरपुरातली कुत्री. त्या बाईनं ताटं तयार केले, गरम भज्याचा घाणा काढला, भजी ताटात टाकली, त्याच्यावर पुरणपोळी ठेवली, त्याच्यावर पुऱ्या ठेवल्या, ताटं वाढले. सगळेच गरम गरम भजीच खायला लागले. सुरुवातीला भजी गरम आहेत, भजी भजी. आता रस असला, पुरणपोळी असली की भजी लागतातच त्याच्यासोबत. खायला लागले. सगळ्यांच्या ताटाकडे पाहतो, एकदम भज्यावरच मारा चालू केला म्हणे यांनी. महाराज म्हटले बाई बहुतेक काही तुम्हाला आठवण राहिली नाही माझ्या ताटात भजी टाकायची. ते बाई म्हणे महाराज तुम्हाला इथून पंढरपुरातली कुत्री दिसते, नुसते पुरी खालची भजी दिसत नाही.